जोर लगा के चला भाऊ बहिणीनं महाशिवरात्रीची घराची साफसफाई चालली. नवऱ्याला कपाटात ओढायला कपाटात ओढताय नवऱ्याला. पाय घासायला लागला पुढच्या साईडने कपाट वाढाना मध्ये काय इथं अहो मी मागच्या वेळेस एकटीनं लावलं होतं एकटीने. असं इकडं वडा इकडं वडा इकडं वडा. इकडे ओढायची ही मोठ आड होणार नाही बरं काही मागणी टाकला तुम्ही. ही आहे ना आड होणार नाही इकडे मग लांब आहे नाही जागा जास्त लागणार. टाकला की थोडं थोडं. चला भावा बहिणीनो, महाशिवरात्री आली. उद्याच्या आता घराची साफसफाई चालली आणि आता आम्ही जरा चेंजिंग करतोय घरात. वरती ह्याच्या पसाऱ्यात. ते फॅन बंद कर 2 मिनिट खबर आला होता अहो तो दे ना. फपोटा साईड कर काय करत सगळ्या गाया झाडाला झाडून काढल्या घराच्या. लय मोठी वस्तू घ्यायची घरात जागाच पुढा नाही. मोठी मोठी म्हणून हका झाली आता. तिथं लावलं होतं कपाट पण काय हीच पाहिजे. बरोबर मागून लोक कमी आपण तसलं त्या कपाट ह्याच्या खाली चाकट व्हायचं जाणार पाहिजे. म्हणजे आहे ना ती भारी वस्तू फिरवायला. ढकला मायाकडे मागून ताकद लावता येईल तशी मायाकडे ढकला असं उभा ढकला. हा आता हो काय बाया इकडे येतो इकडे इकडे ये जा तिकडे. तो रक्त वाढल्यामुळे ताकद जास्त झाली का आपलं जा जा तिकडे. दिवाण कसं नेता येईल मग. हा 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 बाई गोळखानात गुतलो मी अहो बाकी इकडे हा कोणा इकडे तुम्ही. होतो ना थांब ना गोट होते चेन घातली. लय अवघड आहे भाऊ बहिणींना नवऱ्याचं. हा थांबा. तिले खुर्ची तिकडे थोडी पलीकडे वळ. अशी एक रूम साफसफाई झालेली आहे भाऊ बहिणींनो. कशाची अजून तीच चालली. हा एकच रूम चालली. अजून 2 रूम बाकी आहेत. सगळी स्वच्छ आज करायचंय. उद्या महाशिवरात्री. थोडं दिवाण पलीकडे सरकावा की. बस हा. अशी आहे. थांबा. जोर लगा के चिमणी माझी. काय झालं हा तुमच्या मुलं दाबा. मी आता आपलं किती पुढे येते तुझ्या चिकाटली इकडून. ओके ओके. बस ओके. पूनम संजय नाव कपाटाच्या आड दडलेलं आहे. आता ही इकडे फिरवा. आपल्याला जरा मोकळं ढकल. आपण हिथंच होतं ना. ती असं होतं इकडं पाय होतं आणि उत्तराला डोकं होतं. उत्तराला डोकं नाही करायचं आपल्याला पूर्वला डोकं करायचं इकडं असं इकडे जाऊ इकडे जाऊ काय नाही
पण ती काय आहे, उघडायला ही ती कपाट. की काय असं उघडायचं आणि असं लावून टाकायचं. दिवाण तिकडे घेतलं ना मग अजून थोडं इकडं हा, सारखं सरकवायचं. काय? जरा जागा राहील ना मोकळी टाकते आहे का नाही. दोन काय एका शेजारी बसाना भाव बहिणीनं काय सांगायचं. बल्ले बल्ले पैशावर उडले की मजावर. ऑर्डरसाठी फोन येतात बघावं लागेल किसका फोन. टप्पा टप्पाच पडतोय. म्हणजे जरा डोकशी विचारण्यापासून पण जरा लांब राहील ना दिवाण. हाय का ना इथं स्टूल मांडून असं 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 विचारलं. मला इथं स्टूल मांडावं लागलं हवा घ्यायला त्याला. तर उद्या आपल्या भोलेनाथाची महाशिवरात्री आहे. उद्याच ना, आज 14 तारीख आहे ना. तर आपल्या भोलेनाथाच्या महाशिवरात्रीची आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. आज किती जरी त्रास झाला तरी चालेल, आज सगळ्या घराची साफसफाई करायची. म्हणजे कसं उद्याच्याला मस्त पैकी होय शिवरात्रीच प्रसन्न वाटलं पाहिजे ना आपल्याला. कुणी बसवली इथं खोसून ठेवली. मीच ठेवली तिथं कचऱ्यात पडलेली. बया धरली मुकाच्या ह्याच्यात ठेवली. ओ चला टाइम वेस्ट करायला टाइम नाही तिकडे टाइम वेस्ट करत बसले काय तर भावा बहिणी. लय जागा लागते एवढ्याला. काय बया असं वाटायला लागलं घर बारीक बांधलं का काय. हॅलो ए पूनम, हा? जर त्याला सांगितलं आणि सर म्हणते मोठे चल काम नाही म्हणा आम्हाला घरी काम आहे. ऐकलं बघा असं लावलेला आहे पसारा. तर आता बेडपूरच्या समोर काय कपाट येत नाही असा पसारा लावलेला आहे. तर कसं वाटतंय भाजी घरा भाजी ही बेडशीट नवीन टाका ते टिकर काढा. नवीन बेडशीट टाकायचंय आता. ते धुवायला टाकले आता. दोन एक सारखेच आणले होते मी भाऊ बहिणीनो. दोन एक सारखी बेडशीट आणली. हे सगळं जाणून पुसून काढलं मग टाकून यायचो परत बोलला यायचो. हा आता काय झाडलंय इथलं झाडलंय पण हे परत एकदा झाडावं लागलं. त्याला उदाहरण हे नंतर सगळं झालं ना मग टाकू पण आता काय बसणार. सांगावं लागतं भाऊ बहिणीनं. हे अजिबात पटत नाही आपल्याला. लय राडा झालाय हो का. आज सगळा पसारा काढलाय. सगळा राडा रपाटा काढायचाय. सगळं स्वच्छ करून घ्यायचं मस्त पैकी. फॅन फिन वगैरे सगळं स्वच्छ केलंय आता हो का. छान असा फिरतोय पण लय कमीच चालतो अहो भावा बहिणीनं. आता उकाड्याचं चांगलं कसा पाहिजे फॅन होय. उकाड्याचा फॅन कसा पाहिजे गप्पा 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 फिरला पाहिजे. कसं वाटतंय आता पिया. हा लय जागा लागते अहो भाऊ बहिणीला. मी
बहिणीनो, मी जसं सांगत तसं करावं लागतं यांना. क्या मोहब्बत है. अजून वेगळ्या कलरचं बेडशीट आणायचंय. कसं आहे असं आहे का कसं आहे असं असं आहे उभं उभं असं तसं टाकलं तरी एक सारखंच असत पण असं करा बरं तसं. बघा. असं कसं आहे? आणि तसं असं आहे, कसं आहे असं? कसं दिसतंय आता पॅकाटॅप मध्ये बघा बरं. हवा लागते का झोपून बघा बरं. अरे हा, हवा लागते. मस्त लागलं. असं बघा कोसा गाडी खाली आणि तसं गाडी. वडाचं थोडंसं खाल्लं आणि तसं आणि तसं. तिथं झोपून बरोबर हवा लागते. पाय झालेलं आहे इथं माझं काय झालं घाण लागलेली आहे. हो, दिसतंय अय्यो. मग पुढे झोपते त्याच्यावर मी उशाचं केलं. हे झालंय का आता चला ती मग राहिली चला. ना, पडदा राहिली. चार तास झालं पुसती काय पुसणं काय व्हायला. ते बरोबर गडी घरी जाणून घेऊन ये आता घरी म्हणजे परत इकडे येणे नाही जाणं बघू दिवस 2 मिनिटं ती. बरोबर ते बरोबर नाही त्याचा अर्थ आधी पुसून घे तसं नाही निघायचा.
पण नाही काही निघला, पांढरा पांढरा म्हटलंय म्हणून. तुला पुसायलाच आहे ना. हे साबणाचं परत चांगल्या फडक्याने पुसावं लागतं त्याला. कवा समजायचं चांगल्या फडकीने पुसलंय. आता कसं ओके दिसतंय बरं. हे हो डाग इथे काळं पुसते. जरा घरच्या काचे असलं आरशावानी तर जरा गोड दिसत आणि माणसाचं मन असं इरघळून जात का नाही. जातं ना. प्रसन्न वाटत. म्हणून कामाबरोबर घराची काळजी घेणं पण खूप गरजेचं असतं. 12 वाजले आता एक रूम जाईल. हा. बरोबर. ओके झालं ओके. घर बी कसं भावा बहिणीनं आपला हे जे आरसा आहे ना, ह्या आरशावाने असं चकाचक दिसलं पाहिजे. असं आरशावाने. इकडं ठेवलं. है ना? बरं काढू का इकडचं मग आता? हे हा. चला भाऊ बहिणीनं चालली तयारी आवरायची उरकायची.